मामा फसले, मामा फसले. मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका डोंगरे मामा पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनल वरती, ज्याचं नाव आहे डोंगरे मामा व्लॉग. आणि मी तुमचा सर्वांचा डोंगरे मामा. मित्रांनो, रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे. सूर्यदर्शन तर झालंय आपल्याला. आणि ही आपली गाडी बघू शकता तुम्ही. आणि ही MH50. तर मित्रांनो, रामकृष्ण हरी. चला तर थोडस फ्रेश होऊया. चला तर जाऊया फ्रेश होण्यासाठी.
चकडी 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 चकडी. आमचा रियाज बघा, रियाज कसा चालायला लागला, पाय सटका लागली त्याचे. हो मित्रांनो, हा आहे रियाज कराडवाला. कराडचा लय अभिमान आहे बघा. कराडकर नाच करते का? तो कोर्ट आहे तिथं मच्छीमारी होती. पिक्चरला बघले रियाज आपल्याला माहिती सांगताना अरबी समुद्र आहे मित्रांनो. हा जो केरला साऊथ लाईनला पूर्ण जोडणारा इंचेस आपला गोव्याला पण हाच आहे, तो काही वेगळा नाही. चला तर मित्रांनो, या एकदा केरळाला माझ्यासोबत फिरायला. आईला नरम लागतंय हे बघा, सगळंच पाय जाते तो. कसा दिसतोय मित्रांनो संबंध. मित्रांनो मी फसलोय, पाय निघाना. मित्रांनो ही लाट इतकी जोरात येते ना, काय सांगू तुम्हाला, डायरेक्ट पाय फसत्यात रुत्यात. मामा फसले, मामा फसले. जोरात आली, जोरात आली. मामा आलेत बाहेर आणि हे मामा पूर्ण भिजलेले. तुम्ही बघू शकता दर सेकंदाला लाट आहे ना उपदी या समंदरची. चला जाऊया यार ना, पाय असं गजगज झालंय मान. आपल्याला उडपी राहिले फक्त 6 किलोमीटर. टोल नाका बघा कसा बांधलेला आहे, डायरेक्ट घरात टाईप बांधलेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो कसला रस्ता आहे. डांबरीचे बर का, सिमेंटचा नाही, खड्डा नाही, गुड्डा नाही, काय नाही. पार्टलोड खाली करायचा आहे मित्रांनो आम्हाला. मुंबईत टीबल रिपोर्ट करून आलाय बघा. आईला कसले कराडवाजी सोलापूरवाजी. तर मित्रांनो त्याचा पार्टलोड खाली करूया व त्यानंतर आपलं काय 40 किलोमीटर राहिलं, त्यानंतर आपल्या पॉइंटला जाऊ. याला नाही जाऊ देत मी आज. त्या आईला त्याच्या म्हणजे मला पार्टलोड खाली करायला घेऊन चाललाय, मी कसं जाऊन देईन त्यांना कोचिंगला. मला जायचं आहे, मी आरामशीर खाली करणार. एवढं एकाग्रचित्त होऊन गाडी चालवावं लागती. तरी आज आपल्याकडे बघायला तयार नाही, समोर रोडकडे बघायला लागला. जाऊ द्या बिचाराला, गाडी चालू द्यावं, नका डिस्टर्ब करू. साइड ग्लास मध्ये बघितलंय मित्रांनो त्यानं. तुम्हाला वाटलं आपण बोललोय म्हणून आपल्याकडे बघून बोलायला लागला. नाही हो, हे मामा आहे ना, हे बहुत डेंजर आहे बाबा. आणि धक्का देते पडताय.
यह ऐसा मामा है। अभी हम दोनों ने गाड़ी मोकळा किया है वो बिल्डिंग में, अभी मोकळा करके आके इधर खाना खाया है। बघा यांचं हिंदी बघा कसलं हिंदी बोलतात, धावते धावते पड़े, पळते पळते धाव्या। धावते धावते पड़े आणि 2 पाय तोड़ के मोकळा हुआ। अभी हमारे बायको का फोन आया है। तर मित्रांनो, रियाज भाईचं जे घर सामान आणलेलं होतं त्यांनी मुंबईतनं ते खाली केलंय। त्यांनी आम्हाला चहा पाणी 300 रुपये दिले। नाश्ता पाणी झाला आमचा। बाबाचा काय मला सोडून जावं 1 घंटा झालाय, गाडीत बसलोय दोघं बी। तर मला जाऊन देणार ते निघाला, काय करावं बरं? करायला नाही हुशार, नाद करते का? 3-5 लोड 1 फुल लोड। चला तर सगळी देवाची कृपा आहे, बाकी काय नाही। नीती माणसाची कामाला यायला पाहिजे। माणसानं नीती साफ ठेवली की सगळं साफ। एवढं आहे बरं का मित्रांनो। कसं आहे माहितीये का, कमी भाड्यात पळा का जास्त भाड्यात पळा, सलग 3 कमी भाड्यात जरी पळालं तरी तुम्ही पार्ट लोड भरून निघू शकता। आणि जास्त भाड्यात निघाली सायकलीवर तेवढा लोड काय तानाचे 5 तेवढा आणायचं। साऊथचे रोड आहे, टायरच टेकून नाही देत गाडी, नुसता हवेतच गाडी, त्यामुळे त्यांना 12। चला तर थोड्या गप्पा मारूया। माणसाने एक लक्षात ठेवायचं, कमी भाडं बोललं तर कमी, एवढं पण कमी मध्ये नाही जाय, स्वतःला पण नुकसान होऊ आणि दुसऱ्याला पण। आपल्याला माहिती आहे की बाबा आपली एवढ्या रेंज मध्ये आपल्याला बाहेरनं गाडी त्यांना लागेल, तर जर होत असलं तर आपण प्रयत्न करायचा की आपण भाडं ते घ्यावं। आणि असं पण बघायचं की बाबा माल कमी आहे तर ठीक आहे, पहिला माल विचारायचा, बाबा किती टन आहे, किती किलो आहे, बाबा 100 किलो आहे, 200 किलो आहे, 60 किलो आहे, मग ठीक आहे। सील मारणार आहे का ओपन आहे ते सगळं बघून जर ऍडजस्ट होत असेल माल, तर माणसाने बिंदास माल उचलावा। नाही त्या तुमचं बरोबर आहे, पण काय होतंय आता माझी गाडी ओपन आहे, तुमचा कंटेनर आहे। तुमच्या गाडीला जर सील मारला तर पार्ट लोडचा विषयच नाही, आणि ड्रायव्हर माझं ओपन गाडी, आम्ही तर किती माल भरू शकतो। नाही मग त्यासाठी पहिलं पार्टीला विचारायचं की बाबा सील मारणार आहे का, कसं काय। मित्रांनो, तुम्ही बघू शकता उडपी ते मँगलोरचा रस्ता, हा रोड आहे ना डायरेक्ट कोचीन पर्यंत म्हणजे कन्याकुमारी पर्यंत जातो। मित्रांनो, काय रस्ता आहे राव, काय बनवला आहे, पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही हो। साऊथ लाईन आहे ना स्पेशल रस्त्यासाठी वाढले जाणारी लाईन। गव्हर्नमेंट पण तसं आहे इकडं, नाही तर आपलं गव्हर्नमेंट खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे तेच कळत नाही महाराष्ट्रात। मित्रांनो, आपण दुपारी 1 वाजता इथं मँगलोर मध्ये पोहोचलो। पार्टी बोलली आज तर संडे, आज नाही गाडी खाली होणार, उद्या गाडी खाली होईल। आणि त्यानं केव्हा सांगितलं? 7 वाजता। म्हणजे ड्रायव्हर काय वेळे दिसतात काय? आता 1100 किलोमीटर आल्यानंतर थांबावं तर लागलच ना आपल्याला, पर्याय काय आपल्याकडे दुसरा? आता जाऊ द्या थांबू, असं पण गाडी खाली करून आताच कुठं लगेच लोड मिळणार आहे आपल्याला, उद्या सकाळी बघायचंय। थांबूया। ट्रान्सपोर्टरला बोलला तर ट्रान्सपोर्टरकडे पार्टीवाल्याचा नंबर नाही। वा रे वा, तू ट्रान्सपोर्टर झाला, कशाला झाला ट्रान्सपोर्टर? त्यापेक्षा आम्ही बरी, बरोबर आहे का नाही मित्रांनो? असले ट्रान्सपोर्टर काय कामाचे? मला 5 वाजता त्याला फोन केला तो आणि मी पार्टीला बोलतो, त्यावेळेस त्याच्याकडे नंबर, आणि आता त्याला फोन केला तर तो बोलतो माझ्याकडे नंबर नाही भाऊ, तुम्ही नंबर पाठवा। मग मी बोलतो, त्याला सांगितलं भाऊ खोटी लागल गाडीला, चला करूया आराम, बोर झालोय राव, 2 दिवसापासून गाडी चालू आहे। चला भेटतो सकाळी। रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराज। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मला माहिती तुम्हाला आवडलाच असेल, तर पटकन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डोंगरे मामा या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद। जय शिवराय, जय शंभूराज, जय रामकृष्ण हरी।